पडले म्हणजे संपले का? किती मतं पडलेत मला या देशामध्ये? पहिल्या 5 मध्ये मतं पडलेत मला, 3 मध्येच असतील. 6,77,000 मतं आहेत ना, मला 3,000 मतं कमी पडले, नाही तर निवडून आले असते. आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. मी हिरो होईल असं कसं आवडेल मला? अरे मी उत्तर काय देऊ? बोलू दे त्यांना. त्यांच्या आक्रोशाचं हे जे आता चाललंय ना, हे याच्यामुळे चाललंय की ताई पडल्या होत्या 2019ला, 5 वर्ष ताईंनी आणि आम्ही ताईंबरोबर वनवास भोगला. आता ताई पडल्या तर आता पुढे ताईचं काहीच होणार नाही का? ही भावना झाली लोकांची. पण मलाच द्या, मलाच काहीतरी द्या, ह्याच्यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे. मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केलं. मोदीजी प्रधानमंत्री होतील, एक देशाचं चांगलं होईल या भावनेने ती लोकसभेत मी उतरली. घरी बसायचं असेल ना, सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. आता हे पूर्ण करायचं आपल्याला सगळ्यांना. विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं. पहिल्या वेळी 5 वर्ष वाट बघावं लागली, आता 2च महिन्याचा काळ आहे. 90 दिवस राहिलेत ना विधानसभेत. जीव लाव 90 दिवस. फक्त इशाराच बघा, इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.